वकिलानं प्रशांत कोरटकरवर हल्ला केलाय। कोल्हापूर कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकरवर हल्ला झाला। हल्ल्यानंतर वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले। कोर्टाबाहेर कोरटकरवर हल्ला झाला। कोरटकरला शिवीगाळ करत वकिलानं मारण्याचा प्रयत्न केला। वकील अमित भोसले याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर कोल्हापूर कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकरवर हल्ला झाला। एका वकिलानंच प्रशांत कोरटकरवर हल्ला केला। हल्ल्यानंतर आता वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले। कोर्टाबाहेर हा हल्ला झाला। कोरटकरला शिवीगाळ करत मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला। वकील अमित भोसले असं हल्लेखोर वकिलाचं नाव। या हल्ल्यासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, कोल्हापूर कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला आहे। कुठल्या वकिलानं हा हल्ला केला आणि त्या वकिलाची नेमकी काय मागणी होती? खरं तर आपण पाहतो की प्रशांत कोरटकरवर दुसऱ्यांदा हल्ला झालेला आहे। कारण आपण पाहतो की यापूर्वी प्रशांत कोरटकरला ज्या वेळेला या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यावेळेला पाठीमागच्या बाजूने काढत असताना आपण पाहतो की बरोबर या कोर्टाच्या मागच्या साईडला कॅन्टीनच्या बाजूने एक रस्ता आहे। त्या रस्त्यावरून जात असताना प्रशांत कोरटकरवर चप्पल भिरकावण्यात आलेलं कोल्हापुरी चप्पल टाकण्याचा प्रयत्न झाला होता। आज सकाळी सुद्धा काही शिवप्रेमी जे आहेत ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना पकडलं आणि ज्यावेळेला प्रशांत कोरटकर यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी झाली त्याच्यानंतर कोरटकर याला बाहेर काढत असताना कॅन्टीन परिसरात उभा असणाऱ्या अमित भोसले या वकिलानं प्रशांत कोरटकर याच्या दिशेने धाव घेत हरामखोर प्रशांत कोरटकर थांब अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर छत्रपतींचा अवमान करतो का अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे पण पोलिसांनी तातडीनं अमित भोसलेवर झडप टाकत त्याला ताब्यात घेतलं आणि पुढचा अनर्थ टळलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी 8 वाजता या ठिकाणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं। त्याचं कारण होतं की 11 वाजता सुनावणी असताना देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये, चप्पल फेक होऊ नये याची काळजी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली होती। मोठा बंदोबस्त लावलेला होता। तरी देखील यातून आपण पाहतो की एका वकिलानेच या ठिकाणी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याला जाब विचारलेला की पशा कोरटकर तू छत्रपतींचा अवमान करतोस का अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तातडीनं झडप टाकून त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता आपण पाहतो की मागच्या वेळेला सुद्धा याच पद्धतीनं कोर्टाच्या परिसरात चप्पल फेकलेलं होतं प्रशांत कोरटकर याच्यावर आणि आता आपण बघतो की एक वकीलच प्रशांत कोरटकरवर धावून गेलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोरटकर बद्दल किती मोठ्या प्रमाणात रोष आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे। प्रताप, हल्लेखोर वकील अमित भोसले कोण आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढची कारवाई कशा पद्धतीने होती? खरं तर अमित भोसले हा रुकडीचा वकील आहे। तो या ठिकाणी प्रॅक्टिससाठी येतो, अनेक केसेसच्या संदर्भाने येत असतो। त्यामुळे कोर्ट जो आहे तो घालून आलेला होता। त्यामुळे वकिलाला या ठिकाणी जात असताना पोलिसांनी अडवलेलं नव्हतं। तो सुरुवातीला अनेक ठिकाणी बोलत होता की मला जे पोलिसांना कस्टडी मिळालेली आहे 2 दिवसाची त्यामुळे पोलिसांनी चांगला तपास केला त्यामुळे मला सन्मान करायचा अशा प्रकारची भूमिका मांडत होता। पण सन्मान करायचा आहे असं बोलत असताना नेमकं कोणाचा सन्मान तो करणार होता याबाबत मात्र तो स्पष्ट बोलत नव्हता। पण ज्या वेळेला प्रशांत कोरटकर याला मागच्या बाजूने कॅन्टीन ज्या ठिकाणी आहे तिथून काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र प्रशांत कोरटकरच्या दिशेने धाव घेत हा अमित भोसले वकील यानं प्रशांत कोरटकर थांब हरामखोरा अशा प्रकारची भूमिका घेत या ठिकाणी आपण पाहतो की छत्रपतींचा अवमान करतोस का अशा प्रकारचा एक सवाल उपस्थित करून त्रागा व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण पोलिसांनी त्याला तातडीनं ताब्यात घेतलेला आणि त्याची चौकशी सुरू केलेली आहे। एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकरला आज कोर्टात आणत असताना खूप खबरदारी घेण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ते ठिकाण गुप्त ठेवण्यात आलेलं होतं। ज्या वेळेला कोर्टाचं कामकाज सुरू झालं त्यावेळेला प्रशांत कोरटकरला बाहेर काढण्यात आलं। पण आपण पाहतो की यातून सुद्धा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। कारण आपण पाहतो की शिवप्रेमींमध्ये प्रचंड प्रमाणात जो संताप आहे ते दिसून येतोय आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात हे दिसून येत आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातच या ठिकाणी 2 वेळेला हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सुरुवातीला ज्या दिवशी प्रशांत कोरटकरला पहिल्यांदा या कोर्टात आणण्यात आलं होतं त्यावेळेला चप्पल भिरकावलं होतं त्याच्या दिशेनं, त्याला लागलं नाही कारण पोलिसांचा गरडा होता आणि आज सुद्धा असंच झालेलं आहे की प्रशांत कोरटकरच्या दिशेनं त्याला मारहाण करण्यासाठी वकील जात होता त्यावेळेला
पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्यावर झडप टाकून त्याला थांबवण्यात आलेला आहे. नक्कीच प्रताप, त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या विरोधात नागरिकच नाही तर वकील सुद्धा आता संतप्त आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.